धुळे तालुक्यातील नेर येथील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उद्घाटन प्रसंगी जल, जमीन, जंगल यांचं रक्षण करून पर्यावरणाचा समतोल कायम राहील यासाठी वृक्षारोपण करणे सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, असं प्रतिपादन पद्मश्री चैतराम पवार यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब बन्सीलाल पगारे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲबॅकस व वैदिक गणिताचे श्री संजय बोरसे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पद्मश्री चैतराम पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। भारत स्काउट गाईड क्लब आणि बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत व मानवंदना देत पाहुण्यांचं स्वागत केले। क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पद्मश्रींच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेमार्फत पद्मश्री चैतराम पवार यांनी जल, जमीन, जंगल यांचं संगोपन व संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून केलेल्या अथक परिश्रमाची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देण्यात आले। सन्मानपत्राचं वाचन व्यवस्थापिका श्रीमती सुलभा मोरे यांनी केलं। प्रास्ताविक प्रिन्सिपल राजेंद्र घोडगे यांनी केलं। या प्रसंगी शाळेतील बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हे सन्मान चिन्ह मानव खलाणे या विद्यार्थ्यास देऊन सन्मान करण्यात आला। तसेच त्या भाज्यांचे गुणधर्म देखील स्थानिक आदिवासी महिला महोत्सवाच्या वेळी पाहुण्यांना करून देतात। बारीपाडा हे गाव पांजरा नदीच्या उगमावर आहे। पांजरा नदी बारामाही जिवंत राहावी यासाठी नदीच्या उगमाच्या परिसरात हजारो हेक्टर जमिनीवर लाखो झाडे लावून त्याचं संगोपन केल्याने पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे। त्यामुळे पांजरा नदी पूर्वीसारखी जिवंत होऊन नदीचे पाणी पुढे लाटीपाडा व अक्कलपाडा धरणात साचते। पर्यायाने नदी काठावरील सर्व गावांना त्याचा लाभ होतो। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व पालकांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेऊन वृक्षारोपण करून मोहीम राबवावी असं आवाहन केलं आहे। संस्थेचे अल्पावधीत शैक्षणिक प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। शाळेमार्फत पर्यावरणपूरक विविध कार्यक्रम राबवले जात असून यावर्षी नांद्रे कूप नंबर 250 व 251 मध्ये 10,000 विविध झाडांच्या बियांचं रोपण केलं। मळगाव तालुका साक्री येथे 400 झाडांची लागवड केली। शाळेच्या परिसरात एक पेड माँ के नाम हा कार्यक्रम राबवला। पर्यावरणाचं संवर्धन करण्याकामी संस्था अग्रेसर आहे। विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागृती निर्माण करीत आहे व ही मोहीम दरवर्षी राबवली जाणार असल्याचं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पगारे यांनी केलं। तसंच एक पेड माँ के नाम या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने जन्मदिवशी एक झाड द्यावे असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष यांनी केले। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके, धुळे।